कुणी उपमुख्यमंत्र्यांना अपमान करू शकत नाही, त्यामुळे कुणाल कामरानं माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांची सूचना. तर 2014ला कोण गद्दार आहे हे सिद्ध झालंय, फडणवीसांचं विधान. संविधानाने प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार दिलाय, परंतु त्याने ते योग्य पद्धतीने मांडावं. अजित पवारांची कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंविरोधातल्या गाण्यावरती प्रतिक्रिया. एखाद्या नेत्यावर बोलताना आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, त्यामुळे काळजी घ्या, रोहित पवारांची खोचक प्रतिक्रिया. तर व्यंगात्मक टीका केल्यामुळे एकनाथ शिंदेंची उंची काही कमी होत नाही, रोहित पवारांचं वक्तव्य. कुणाल कामराचे संजय राऊतांसोबत अनेक फोटो. संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत दाखवले फोटो. कामरा काँग्रेसच्या इकोसिस्टीमचा भाग. सुप्रिया सुळे, शरद पवारांचीही कामराच्या भेटीगाठी, निरुपम यांचा आरोप. उपमुख्यमंत्री शिंदेंना महाराष्ट्र लाडका भाऊ मानतो. कामराचं गाणं अत्यंत निकृष्ट दर्जाचं. गद्दारीचा अर्थ कामराला माहीत आहे का, निरुपम यांचा कामरावरती घणाघात. शूटिंग झालेल्या स्टुडिओला ठाकरेंनी पैसे दिले. ठाकरेंच्या सूचनेनुसार कामराची खालच्या दर्जाची टिप्पणी, संजय निरुपम यांचा आरोप. शिवसैनिकांनी कुणाल कामराला कॉल करून शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. एबीपी माझा क्लिपची पुष्टी करत नाही, तर कामरा तामिळनाडूमध्ये असल्याचा क्लिपमध्ये दावा. रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता कुणाल कामरा कुठे याचा शोध सुरू. कामराचा फोन रात्रीपासूनच बंद. कुणाल कामराने बोलताना भान राखायला हवं होतं. कामरावरती कठोर कारवाई केली जाईल, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. कुणाल सरमळकर आणि राहुल कनाल यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल. खारमधील स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा नोंद. खारमधील स्टुडिओ तोडफोडी प्रकरणी शिंदे गटातल्या 11 जणांना अटक. कुणाल कामराचा शो झाला त्या स्टुडिओची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली. कुणाल कामरा प्रकरणामध्ये आता फक्त स्टुडिओ तोडलाय, पुढे बघा काय होतं म्हणत भाजप नेते मोहित कंबोज आक्रमक. कुणाल कामराच्या वादग्रस्त व्हिडिओनंतर द हॅबिटॅट स्टुडिओचं स्पष्टीकरण. कंटेंटमध्ये आमचा संबंध नाही, मात्र आम्हाला दोषी ठरवलं जातंय. कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफी मागतो, हॅबिटॅटकडनं पोस्ट. कुणाल कामराने आमच्यावरही टीका केली आहे. यात अस्वस्थ होऊन धमक्या देण्याची आणि स्टुडिओ फोडण्याची गरज काय, खासदार संजय राऊतांचा सवाल. राजकारण्यांनी व्यंगात्मक टीका सहन केली पाहिजे, राऊतांचं विधान. कायदेशीर व्यवस्थेमध्ये कोणालाही तोडफोड करण्याचा अधिकार नाही. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंची स्टुडिओ तर शिवसेनेने केलेल्या तोडफोडीवरती प्रतिक्रिया. तर कामरा समाजात काय घडतंय यावरती भाष्य करतोय, लोंढेंचं वक्तव्य. पातळी सोडून कुणाल कामराने टीका केली याचं समर्थन होऊ शकत नाही, तसंच शिवसैनिकांनी जी तोडफोड केली याचंही समर्थन होऊ शकत नाही, अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. शिंदेच्या शिवसेनेनं कुणाल कामराचं गाणं हसत खेळत घ्यायला हवं होतं, खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. तर स्टुडिओची तोडफोड गैरप्रकार असल्याचंही विधान. कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करण्यापेक्षा प्रशांत कोरटकरचं थोबाड फोडायला पाहिजे होतं, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. घटनेच्या चौकटीमध्ये खुशाल कुठली कारवाई करा, कॉमेडियन कुणाल कामराचं वक्तव्य. मी जे बोलतोय ते बोलायचा अधिकार घटनेने दिलाय, हातामध्ये घटनेची प्रत घेऊन कामराची प्रतिक्रिया. कुणाल कामराच्या मागे बोलविता धनी कोण आहे, मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. कामराने सादर केलेली कविता पूर्वनियोजित, सामंतांचा आरोप. कुणाल कामरा वायफळ बडबड करणारा माणूस, आमदार मनीषा कायंदेंची टीका. एकनाथ शिंदेंचा प्रवास काही लोकांना बघवत नाही, मनीषा कायंदेंची विरोधी पक्षांवर टीका. कुणाल कामरा दिसेल तिथे फटके मारणार, मंत्री निलेश राणेंचा एक्सपोज करत आक्रमक पवित्रा. एकनाथ शिंदे संविधानाच्या जोरावरती मुख्यमंत्री झाले, त्यामुळे कुणाल कामराने 2 दिवसात माफी मागितली नाही, तर काळफासू गुलाबराव पाटलांचा थेट इशारा. कुणाल कामराला धडा शिकवलाच पाहिजे, शिवसेना नेते राहुल कनाल यांची प्रतिक्रिया. कुणाल कामरा विरोधामध्ये शिवसैनिक आक्रमक. कुणाल कामराने माफी मागावी, अन्यथा शिवसैनिक त्याला रस्त्यावर फिरू देणार नाहीत, आमदार मुरजी पटेल यांचा थेट इशारा. जशास तसं उत्तर देणार, कामराला एवढ्या सहज सोडणार नाही, शिवसेना नेते कुणाल सरमळकर यांचा इशारा. कुणाल कामराचं गाणं अपलोड व्हायच्या अगोदरच संजय राऊतांकडे आलं, सरमळकर यांचा आरोप.
कुणाल कामरा भेटेल तिथे त्यांच्या तोंडाला काळं फासणार भाजप आमदार राम कदम यांचा इशारा. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कामरा अशा प्रकारचे व्हिडिओज बनवतोय, राम कदमांचा आरोप. काहीतरी विक्षिप्त करून राजकीय नेत्यांवरती टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचं काम कॉमेडियन करत असतात. आता ही फॅशनच झाली आहे. परिणय फुकेंची प्रतिक्रिया. काही लोक पिसाळलेले आहेत, प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करतायत. आशिष जयस्वाल यांची कुणाल कामराच्या गाण्यावरती प्रतिक्रिया. राजकीय लोक आपल्या पोळ्या भाजून घेत आहेत, अशांवरती अटक करून कारवाई केली पाहिजे, जयस्वाल यांची मागणी. लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे म्हणून कुणाच्याही नेतृत्वावरती अशी टीका करणं चुकीचं. संजय शिरसाटांची कामरावरती प्रतिक्रिया. तुम्हाला लोकांची लाज काढण्याचं लायसन्स दिलंय का? शिरसाटांकडनं संताप व्यक्त. मिंधेंच्या भ्याड टोळीने कॉमेडी शोच्या स्टेजची तोडफोड करून मुख्यमंत्र्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरेंची टीका. कुणाल कामराचं गाणं 100% खरं, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. कुणाल कामरा भाडोत्री कमेडियन. खासदार नरेश म्हस्केंची टीका. सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका, भारी पडेल, म्हस्केंचा थेट इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.